नमस्कार, मी सुदर्शन देवकरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही सगळ्यांचा अभ्यास खूप जोरदार आणि जबरदस्त सुरू असेल। तुम्ही सगळेच माझे व्हिडिओ बघत आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद। तुमच्या लाईकसाठी, तुमच्या सबस्क्रिप्शनसाठी आणि तुम्ही जे लोक आता माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत आहे त्या सगळ्यांना विनंती आहे की प्लीज माझ्या व्हिडिओला एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी याच्यासाठी घेऊन आलेलो आहे की तुमच्यापैकी बरेच लोक जे आहेत ते माझे YouTubeला DMER संदर्भातले, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट संदर्भातले व्हिडिओ नक्कीच बघत आहे। पण त्या बऱ्याच लोकांनी बॅच देखील जॉईन केलेली आहे, पण बरेच लोक जे आहेत तुमच्यापैकी ते विचार करत आहेत बॅच जॉईन करावी की न करू नये, करावी की करू नये। सो मित्रांनो, त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की आज तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही मित्रांनो माझी बॅच नक्की जॉईन करा, कारण की या बॅच मध्ये तुम्हाला अनुभव जो माझा 2021चं माझं स्वतःचं सिलेक्शन आहे। आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद मध्ये देखील माझ्या बॅच मधून 100 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। हा सगळा अनुभव जो आहे तो आपल्याला माझ्या या DMER बॅच मध्ये मला टाकायचा आहे आणि जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन व्हावं यासाठी मी प्रयत्नशील आहे। सो टेक्निकलची ही बॅच आहे आणि या बॅच मध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहे, तुम्हाला ते आवडत आहे, तर तुम्ही एक काम नक्की करा की जिथे या YouTube चॅनल ज्याच्यावर तुम्ही आता हा व्हिडिओ बघत आहे त्या YouTube चॅनलचं नाव आहे सायन्स विथ सुदर्शन, त्याच्यावर क्लिक करा आणि त्या क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल। त्या प्लेलिस्ट मध्ये DMER नावाचा सेक्शन आहे, तिथे माझे काही डेमो व्हिडिओज अवेलेबल आहे, ते सर्व व्हिडिओ एकदा बघून घ्या। आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एकदा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा या YouTubeच्या खाली देखील कमेंटमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक प्रोव्हाइड करतो आहे, पण बऱ्याचदा ती लिंक प्रॉपर काम करत नाही, त्याच्यामुळे मुलांना जॉईन होता येत नाही। म्हणून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता 9960 157 852 या नंबरला। तुम्ही या नंबरला मला कॉन्टॅक्ट करून माझ्या बॅच बद्दलची जी माहिती आहे, तुम्हाला बॅच कशी जॉईन करता येईल त्याबद्दल माहिती मी तुम्हाला इथे देईल। आणि तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील डेमो व्हिडिओ YouTubeचे तर नक्की बॅच जॉईन करा। आरोग्य विभागाच्या वेळेस देखील असंच मला अनुभव आला होता की बऱ्याच मुलांचं त्यांना व्हिडिओ आवडत होते, पण बॅच जॉईन करायची की नाही करायची यामध्ये ते संभ्रमात होते। आणि शेवटी मग काय, या संभ्रमामध्ये काही दिवस निघत गेले, एक्झामची तारीख आली आणि मग जेव्हा रिझल्ट आला तर ज्या मुलांनी खरंच अभ्यास केला होता, बॅच जॉईन केली होती, त्यांचे बरेच प्रश्न माझ्या सिलेबस मधून, माझ्या शिकवण्यामधून होते, माझ्या नोट्स मधून होते। पण ज्या मुलांची बॅच जॉईन करू की नाही करू याच्यातच त्यांचा विचार चालला गेला, त्यांचं थोडक्यात सिलेक्शन राहिलेलं आहे। ही पाळी तुमच्यावर येऊ नये आणि तुमचा अभ्यास प्रॉपर व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल, तर एकदा ह्या बॅच मला व्हॉट्सअप करून तुम्ही बॅच बद्दलची माहिती घेऊन घ्या आणि त्यासाठी तुम्ही डेमो व्हिडिओ नक्की बघा। फक्त माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही लेट करून स्वतःचा अभ्यास जो आहे तो लेट सुरू करू नका। तुम्हाला इतकी मोठी संधी, 300 पेक्षा जास्त पदं जी आहे ते DMERने लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंटचे काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही संधी परत येणार नाहीये। त्याच्यामुळे याचं जर सोनं करायचं असेल तर तुम्हाला नॉन टेक्निकलचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे। नॉन टेक्निकलचा बराच जो डाटा आहे हा तुमच्या YouTubeला त्याचे सोर्सेस अवेलेबल आहे, त्याची पुस्तक अवेलेबल आहे, सर्व त्याचं अवेलेबल आहे। पण टेक्निकलचे ज्याचे मार्क जास्त राहतील तो दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जास्त मार्क घेऊ शकेल आणि त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे। सो मित्रांनो, या बॅच बद्दल माहिती थोडक्यात मी सांगून देतो आणि याच्यानंतर आपल्याला त्याच्या आजच्या MCQ सेशनवर जायचं आहे, ज्याच्यामध्ये मी स्टरलायझेशनवर आणि डिसइन्फेक्शनवर काही MCQ देखील घेणार आहे। त्यामध्ये देखील तुम्हाला माझे नोट्स कशा पद्धतीचे आहे त्याची देखील एक अंदाज येऊन जाईल। या आधी देखील मी या पद्धतीचे व्हिडिओ बनवले आहेत, तुम्हाला सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद। आपण जाऊया आजच्या DMER साठी लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटची आपली बॅच सुरू झालेली आहे। बॅचचे वैशिष्ट्य काय आहे तर आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद मध्ये 100 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन 2024च्या बॅच मध्ये झालेलं आहे। माझं स्वतःचं सिलेक्शन देखील लॅब सायंटिफिक ऑफिसर म्हणून 2021चा आहे। हा सगळा अनुभव मला माझ्या या DMERच्या बॅच मध्ये टाकून जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। सो ही बॅच जी आहे मित्रांनो, ही रेकॉर्डेड फॉर्म मधली बॅच आहे, म्हणजे जरी माझ्या बॅचला आज 25 दिवस होऊन गेलेले आहे, बरेच 60% पेक्षा जास्त सिलेबस माझा कव्हर झालेला आहे, तरी देखील आधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता, सर्व नोट्स तुम्हाला आधीच्या देखील मिळतील, त्याच्यामुळे कोणताही लॉस तुमचा होणार नाहीये। पुढे बघूया आणि तुमच्या टायमिंग नुसार तुम्ही हे सर्व बघू शकता। ही बॅच मी लाईव्ह घेत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा ते ऍप मध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। सगळे ज्या नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी देखील तुमच्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला होणार आहे। सो त्याच्यामुळे माझ्याकडे बॅच जॉईन केल्याच्या नंतरच तुम्हाला हे नोट्स आणि डाऊट क्लिअरिंग आणि इतरही काही माहिती माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला मिळणार आहे। 2023च्या पेपरचा अनालिसिस मी करतो आहे। जर तुम्ही माझे डेमो व्हिडिओ YouTubeला बघितले असेल, सायन्स विथ सुदर्शन YouTube चॅनलला क्लिक करा, प्लेलिस्ट मध्ये जा, DMER मध्ये तुम्ही बघाल की 2023ची पेपर देखील मी एक्सप्लेन केलेला आहे। आणि पेपर एक्सप्लेन करत असताना मी काय केलं आहे
एक टॉपिक झाला, जसं स्टरलायझेशन टॉपिक झाला की लगेच 2023च्या पेपरमध्ये मी घेऊन जातो आहे. त्याच्यामुळे काय होणार की कशा पद्धतीचे टेक्निकलचे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत त्याबद्दल माहिती समजेल. सेम विथ द डिसइन्फेक्शन टॉपिक झाला की लगेच माझे पार्ट 1, 2, 3 झाल्याबरोबर मी तुम्हाला DMER 2023च्या पेपरमध्ये घेऊन गेलो की डिसइन्फेक्शन टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, आणि अशा प्रकारे सर्वच टॉपिक एक टॉपिक झाला की मी 2023च्या पेपरमध्ये घेऊन गेलो. त्यामुळे पेपरच्या लेवल काय आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे याच्या पद्धतीची माहिती तुम्हाला समजते. सिलेबस नुसारच अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी बरेच लोक अजूनही मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर हिमॅटोलॉजी, बायोकेमिस्ट्री असे काही सब्जेक्ट वाचत आहे. मित्रांनो, थोडंसं सांभाळून, कारण की एक ओल्ड सिलेबस आहे, हे देखील मी माझ्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओल्ड सिलेबस एक आहे आणि एक अपडेटेड सिलेबस आला होता 2023 मध्ये. त्याच्यानुसारच अपडेटेड सिलेबस नुसारच काय होता 2023चा पेपर होता. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना पहिले जर तुमची इच्छा असेल दोन्ही करा, तर दोन्हीही सिलेबस माझ्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. पण सर्वात पहिले तुम्ही काय करायला पाहिजे की जो सिलेबस 2023चा अपडेटेड होता, ज्याच्यानुसार पेपर आला होता, त्याच्यानुसार अभ्यास तुम्ही आधी कंप्लीट करा. तुम्हाला हवं असेल तर जे ओल्ड सिलेबस होता, बायोकेमिस्ट्री, हिमॅटोलॉजी, हे सगळे, मायक्रोबायोलॉजी, हे सगळे टॉपिक देखील माझ्या त्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. पण तो सिलेबस नाही आहे ऍक्च्युली. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते बघू शकता. जो सिलेबस नुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. काहीही वाचू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जेव्हा फोन येतात ते म्हणतात सर आम्ही अॅनाटॉमी वाचत आहे, पण अॅनाटॉमी सिलेबस मध्येच नाहीये. त्याच्यामुळे काय वाचायचं आहे हे योग्य डायरेक्शन तुम्हाला तेव्हाच मिळू शकेल जेव्हा तुम्ही बॅच जॉईन कराल. आणि काय वाचायचंय काय वाचू नये हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सर्वात महत्त्वाचं असतं. रॅन्डमली काहीही वाचायचं आणि सिलेबस नुसार ते जर नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार नाही. इतकी मोठ्या संधीला तुम्ही मुकणार आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो आहे की तुम्हाला बॅच जॉईन करणं खूप गरजेचं आहे. ज्या मुलांना असं वाटतं आहे की माझी ही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी मला माझ्या या 9960 या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. जमलं तर मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील इथे टाकतो आहे, त्यामधून तुम्हाला जॉईन होता आलं तर ठीकच आहे. अदरवाईज तुम्ही मला माझ्या या व्हॉट्सअप नंबरला मला हाय पाठवा, किंवा मी टेलिग्रामची लिंक देखील बनवण्याचा प्रयत्न करतो आहे एका ग्रुपसाठी. ते देखील आपल्याला करता येईल, त्याच्याबद्दल बघूया. पण सर्वात पहिले तुम्ही मला व्हॉट्सअपला हे हाय टाकून बॅच बद्दल डिटेल, बॅच तुम्हाला कशी जॉईन करता येईल याच्याबद्दल माहिती तुम्ही विचारू शकता. सो मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि MCQ सेशन्स तुम्हाला इथून समजतील. त्याचप्रमाणे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीचे माझे नोट्स आहे याची देखील माहिती तुम्हाला इथूनच मिळणार आहे. सो MCQs ऑन स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्शन. सो मित्रांनो, आज जवळजवळ 25 दिवसापेक्षा जास्त माझ्या बॅचला झालेले आहे आणि याच्यामध्ये माझा पहिला टॉपिक जो होता तो स्टरलायझेशन होता आणि डिसइन्फेक्शन होता. ज्या लोकांनी आता जरी बॅच जॉईन केली त्यांना देखील हे सर्व जुने कंटेंट जो आहे, नोट्स आहे, ह्या सगळ्या मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये. तुम्ही अजून लेट करू नका, इतकंच फक्त माझं म्हणणं आहे. सो आजचा स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्शन याच्यावरचा टॉपिक आपण बघूया, याच्यावरचे MCQs आपण बघूया. सो आजचा पहिला प्रश्न, विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ हायड्रोजन पेरॉक्साइड इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द स्पोर. सो डिसइन्फेक्शन टॉपिक याचा पार्ट 2 ऑलरेडी युट्यूबला अवेलेबल आहे. तुम्ही बघायचं असेल तर तो नक्की बघा. आणि हा जो हायड्रोजन पेरॉक्साइड आहे याचा डिसइन्फेक्टंट म्हणून जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असलं पाहिजे याच्याबद्दल मी तिथे सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 जो आहे तो 0.5 आहे, 1.5 आहे, 3 आहे आणि 6 आहे. माझ्या नोट्समध्ये मी काय सांगितलं आहे त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवतो आहे, म्हणजे कशा पद्धतीच्या नोट्स आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल. सो हायड्रोजन पेरॉक्साइडचं काय कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे अगेन्स्ट द स्पोर बद्दल, तर ते बघा मी माझ्या नोट्समध्ये इथे सांगितलेलं आहे. ह्या स्क्रीनशॉट आहे माझ्या नोट्सचा, तो स्क्रीनशॉट मी इथे ठेवलेला आहे. बघा, हायड्रोजन पेरॉक्साइड इज द होम डायल्युएंट फ्रॉम द 3 to 10%. जर घरी यूज करायचं असेल तर 3 to 10% आहे. इंडस्ट्रियल यूज इन्व्हॉल्व द कॉन्सन्ट्रेशन 30 or greater. हायड्रोजन पेरॉक्साइड 5 to 20 कॉन्सन्ट्रेशन इज कन्सिडर्ड एज अ बॅक्टेरियोसाइडल, व्हिरुसाइडल और फंगिसाइडल एट द हाय कॉन्सन्ट्रेशन स्पोरिसाइडल. सो हा जो तुम्हाला इथे 5 ते 20% दिसतो आहे हायड्रोजन पेरॉक्साइड, हा बॅक्टेरियोसाइडल, स्पोरोसाइडल देखील आपल्याला दिसतो आहे. 5 ते 20 माझ्या नोट्स मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यापैकी कोणतं ऑप्शन इथे आहे आपण ते बघूया आणि तुम्हाला लक्षात येईल की 5 ते 20 म्हटल्यानंतर जे चौथं ऑप्शन होतं 6% पर्यंतचं जे हायड्रोजन पेरॉक्साइड आहे त्याचा उपयोग आपण करू शकतो. हायड्रोजन पेरॉक्साइड चा जो उपयोग आहे 5 ते 20% चालेल, त्याच्यापैकी 6% इथे दिलेला आहे. सो अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे, अशा पद्धतीच्या या माझ्या नोट्स आहे. बॅच जॉईन केल्यानंतर अशा पद्धतीच्या प्रॉपर नोट्स तुम्हाला सर्व टॉपिक वाईज मिळणार आहे. सो पुढे जाऊया.
येस, QAC आपण माझ्या याच्यामध्ये बघितलं होतं नोट्समध्ये, किंवा आपण जेव्हा व्हिडिओ ज्या लोकांनी बॅच जॉईन केले त्यांना ही माहिती असेल. क्वाटरनरी अमोनियम कंपाऊंड प्रायमरीली अफेक्टेड विच टाइप ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम, कोणत्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमवर हे जे QAC आहे म्हणजे क्वाटरनरी अमोनियम कंपाऊंड्स हे अफेक्ट करतात. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ग्राम पॉझिटिव्ह आहे. सो हे माझ्या नोट्समध्ये कव्हर झालेलं आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, येस, हे बघा, कॉट्स किंवा क्वाटरनरी अमोनियम कंपाऊंड्स आर द कॅटॅनिक डिटर्जंट. कॅटॅनिक म्हणजे काय, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. दे आर डिफरंट टू द निगेटिव्हली चार्ज सरफेस ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम where they are irreversibly bind with the phosphate in the cell membrane. डिनेचर ऑफ द प्रोटीनचं डिनेचर करतं. म्हणजे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम जर असेल, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये रायबोझोम्स काय बनवतात, प्रोटीन्स बनवतात. त्या प्रोटीन्सवर जाऊन हा काम करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे क्वाटरनरी अमोनियम क्लोराइड्स आहे त्या सेल मधल्या, त्या बॅक्टेरिया मधल्या प्रोटीन्सवर अटॅक करून त्यांना डिस्ट्रॉय करतो. आणि अशा पद्धतीची याची ऍक्शन आहे, प्रिन्सिपल आहे वर्क करण्याचं. पुढे बघा, large generation being a more germicidal, less forming and more tolerate to the organic load, QAC are highly effective against the gram positive bacteria. So माझ्या नोट्स मध्ये क्वाटरनरी अमोनियम क्लोराइड हे कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं, ते जे प्रोटीन्स असतात मायक्रो ऑर्गॅनिझम मधले, बॅक्टेरिया मध्ये, त्या प्रोटीन्सवर हे अफेक्ट करतात, त्यांना किल करतात, त्याच्यामुळे तो बॅक्टेरिया मरतो. हे प्रिन्सिपल मी सांगितलं होतं. त्याचबरोबर हायली इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे देखील माझ्या नोट्स मध्ये मेन्शन होतं. आणि तसाच प्रश्न इथे विचारलेला आहे, खालीलपैकी कोण हा जास्त इफेक्टिव्ह आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर जे आहे हे मी माझ्या नोट्सचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. आणि हे बघा, इथे लिहिलं आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियावर हा जो क्वाटरनरी अमोनियम कंपाऊंड आहे हा खूप चांगला इफेक्टिव्ह आहे. सो पुढे जाऊया. द ओनली डिसइन्फेक्टंट अवेलेबल इन द 3 स्टेट. आता स्टेट म्हणजे काय, कोणत्या, सॉलिड, लिक्विड, गॅस हे 3 स्टेट आहे. खालीलपैकी कोणता असा डिसइन्फेक्टंट आहे जो तिन्ही स्टेटमध्ये म्हणजे सॉलिडमध्ये पण, लिक्विडमध्ये पण आणि गॅसेसमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो. खूप सुंदर प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. एक याचा करेक्ट आन्सर जे आहे ते क्लोरीन आहे. ठीक आहे. सो क्लोरीन हा तिन्ही स्टेटमध्ये उपयोगात आणला जातो ऍज अ डिसइन्फेक्टंट. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया. बघा, द ओनली डिसइन्फेक्टंट अवेलेबल इन द 3 स्टेट तो आहे क्लोरीन. The chlorine is the only disinfectant that exists in all the 3 states of a matter, solid, liquid and gas under a normal condition. क्लोरीनच एक असा डिसइन्फेक्टंट आहे जो ऍज अ सॉलिड, ऍज अ लिक्विड आणि ऍज अ गॅस तिन्ही स्टेट मध्ये तो ऍज अ डिसइन्फेक्टंट काम करू शकतो. सो मित्रांनो, पुढे बघूया या क्लोरीन बद्दल. इट इज वाइडली यूज फॉर द डिसइन्फेक्शन पर्पज सच ऍज द वॉटर ट्रीटमेंट, सॅनिटायझेशन आणि क्लिनिंग. तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही स्विमिंग टँक मध्ये वगैरे असता त्याच्यामध्ये क्लोरीनच ऍड केलं असते. ते जे थोडंसं निळ्या फ्लेवरचं पाणी दिसतं स्विमिंग टँक मधलं, ते देखील क्लोरिनेट केलेलं असतं. ठीक आहे. सो इन सॉलिड स्टेट मध्ये क्लोरीन कॅन बी फाउंड ऍज अ क्लोरीन टॅबलेट म्हणून त्याचा उपयोग केला जातो, किंवा क्लोरीन कंपाऊंड लाईक अ कॅल्शियम हायपोक्लोराइड. सो कॅल्शियम हायपोक्लोराइड हा क्लोराइड पासून बनलेला कंपाऊंड आहे ज्याचं डिसइन्फेक्टंट म्हणून काम केलं जातं. टॅबलेट फॉर्म मध्ये, सॉलिड फॉर्म मध्ये ते असतं. त्याच्यानंतर लिक्विड फॉर्म मध्ये क्लोराइड इज यूज इन अ वॉटर सोल्युशन सच ॲज अ ब्लीच वॉटर किंवा लिक्विड क्लोरीन फॉर द पूल्स. जे मी पूल्स मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, स्विमिंग पूल असो किंवा मग ते ब्लीच जर वॉटरला करायचं असेल त्यावेळेस देखील क्लोरीन त्याच्यामध्ये टाकला जातो. त्याच्यानंतर इन अ गॅसेस फॉर्म क्लोरीन गॅस इज यूज इन द इंडस्ट्रियल अप्लिकेशन अँड द वॉटर डिसइन्फेक्शन. सो गॅसेस फॉर्म मध्ये देखील वॉटरचं डिसइन्फेक्शन करण्यासाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये देखील त्याचा, इंडस्ट्रियल अप्लिकेशन मध्ये देखील त्याचा गॅसेस फॉर्म मध्ये क्लोरीन उपयोगात आणला जाते. अशा प्रकारे क्लोरीन हा एक असा डिसइन्फेक्टंट आहे आणि हा एकटाच असा आहे जो सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तिन्ही स्टेटमध्ये ऍज अ डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतो आहे. सो पुढे जाऊया मित्रांनो. आजचा चौथा प्रश्न आपण बघूया. इज अ मेनी यूज ऑफ अ स्टरलायझेशन फॉर द थर्मामीटर सेंट्रीफ्यूज. थर्मामीटर आहे किंवा सेंट्रीफ्यूज आहे, यांना तुम्हाला स्टरलाइज करायचं आहे तर तुम्ही कशाचा उपयोग करणार. तर या प्रश्नाला मी माझ्या ऑलरेडी एका प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला फॉर्मल्डिहाइड केव्हा यूज करायचं आहे, ग्लुटाल्डिहाइड केव्हा यूज करायचं आहे याच्यावर देखील मी बोललेलो आहे. आणि किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते यूज केलं पाहिजे याच्यावर देखील मी बोललेलो आहे. सो एकदा प्रश्नाचं करेक्ट आन्सर पाहण्याच्या आधी मी माझ्या नोट्स मध्ये तुम्हाला घेऊन जातो. हा नोट्सचा माझा स्क्रीनशॉट आहे. आणि थर्मामीटर आणि सेंट्रीफ्यूज हे काय झाले, मेडिकल इन्स्ट्रुमेंट झाले. याचं आपल्याला काय करायचं आहे,
जर याचं आपल्याला डिसइन्फेक्शन करायचं आहे तर बघा इथे काय लिहिलं आहे, ग्लुटराल्डिहाइड मध्ये बघा 2% कॉन्सन्ट्रेशन यूज फॉर अ डिसइन्फेक्टंट आणि मेडिकल इक्विपमेंट मध्ये याचा उपयोग केला जातो. मी ऑलरेडी या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असेल तर फॉर्मल्डिहाइड आहे आणि मेडिकल इक्विपमेंट असेल तर 2% कॉन्सन्ट्रेशन ॲज अ डिसइन्फेक्टंट म्हणून आपण ग्लुटराल्डिहाइडचा उपयोग करतो. सो बघा मित्रांनो, हा प्रश्न देखील माझ्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. तो नोट्स बनवताना खूप विचारपूर्वक सर्वसमावेशक तो बनवलेला आहे, खूप अभ्यास करून त्याचा मी बनवला आहे. माझा 3-4 वर्षाचा 4-5 वर्षाचा हा जो सर्व अनुभव आहे तो त्याच्या नोट्समध्ये, त्याच्या माझ्या व्हिडिओच्या शिकवण्यामध्ये मी सर्व टाकलेले आहे. सो पुढे आपण बघूया. येस, नेक्स्ट, द इफेक्टिव्ह स्टरलायझेशन ऑटोक्लेव्ह टिपिकली रिक्वायर्ड टेम्परेचर. सो ऑटोक्लेव्हला इफेक्टिव्ह स्टरलायझेशन टॉपिकवरचा हा एक खूप छान प्रश्न आहे की इफेक्टिव्ह स्टरलायझेशन जर आपल्याला करायचं असेल तर कोणत्या टेम्परेचरची गरज प्रॉबेबिलिटी असलं पाहिजे. आणि तुम्हाला आठवत असेल, या प्रश्नाच्या आन्सरकडे जाण्याच्या आधी मी पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या नोट्समध्ये घेऊन जातो. आणि नोट्समध्ये बघा, मॉइस्ट स्टरलायझेशन बद्दल हे आहे की स्टीम हॅव अ मोर पेनिट्रेशन पॉवर असते, बॅक्टेरियल स्पोरला देखील ते किल करू शकतात. मॉइस्ट स्टरलायझेशन हे देखील मी माझ्या बॅचमध्ये शिकवलेलं आहे. हे बघा इथे तुम्हाला टेम्परेचर दिसत आहे, 115 ते 118, 121 ते 124, 126 ते 129 आणि 134 ते 138, 115 ते 18 30 मिनिटासाठी, 121 ते 124 15 मिनिटासाठी, 126 ते 129 10 मिनिटासाठी आणि 134 ते 138 5 मिनिटासाठी. स्क्रीनशॉट असल्यामुळे ते थोडंसं ब्लर आहे, पण आपल्या लक्षात येत आहे की जर मॉइस्ट स्टरलायझेशन आहे तर टेम्परेचर किती असलं पाहिजे, 121च्या जवळपास असलं पाहिजे. फायनल 138च्या वरचं टेम्परेचर राहतच नाही मॉइस्ट स्टरलायझेशन मध्ये. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे येणार आहे ते येणार आहे 121 डिग्री सेल्सिअस. सो पुढे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ स्टरलायझेशन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ स्टरलायझेशन. चला बघा, फिजिकल मेथड आपण बघितलेली होती. फिजिकल मेथडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी, ड्राय हीट, मॉइस्ट स्टरलायझेशन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे केमिकल आहे, तर केमिकल मेथड देखील असतात. गॅसियस स्टरलायझेशन मध्ये देखील आपण खूप सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. वेगवेगळे गॅसेस जसं फॉर्मल्डिहाइड आहे, याला देखील आपण बघितलेलं आहे. पण बायोलॉजिकल जे आहे डिसइन्फेक्टंट, असे कोणतेही बायोलॉजिकल डिसइन्फेक्टंट नसतात. सो मेथड ऑफ, हे बघा इथे चार्टमध्ये दिसतोय तुम्हाला, फिजिकल मेथडमध्ये ड्राय हीट, मॉइस्ट हीट, रेडिएशन असतात. त्याच्यानंतर केमिकलमध्ये पण आपण एक गॅसियस स्टरलायझेशन बघितलेलं आहे. सो केमिकल मेथड आहे. मेकॅनिकल मेथड, याच्यामध्ये आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर बघितले आहे त्याचा अंतर्भाव होतो. तर या सगळ्या गोष्टी आहे. पण बायोलॉजिकल स्टरलायझेशनची मेथड जी आहे ते कुठेच नाही आहे. विच इज नॉट म्हटलेलं आहे, तर याचा आन्सर जे आहे ते बायोलॉजिकल मेथड येणार आहे. अशी कोणतीही मेथड स्टरलायझेशनची नसते. सो हे सगळं याच्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिकल मेथड्स, सिरामिक फिल्टर, स्लिट फिल्टर, सिलेंडर ग्लास फिल्टर, त्याच्यानंतर मेम्ब्रेन फिल्टर वगैरे सर्व. 7वा प्रश्न बघूया. मोस्टली यूज गॅस फॉर द स्टरलायझेशन. कोणती गॅस सर्वात जास्त यूज केली जाते स्टरलायझेशनसाठी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉर्मल्डिहाइड. बघा, गॅसियस स्टरलायझेशन, हा स्क्रीनशॉट माझ्या नोट्सचा मी इथे ठेवलेला आहे. बघा, गॅसियस स्टरलायझेशन मध्ये फॉर्मल्डिहाइडचा उपयोग केला जातो. सो हे देखील, याच्याबद्दल देखील मी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. मला वाटते यस, इथिलीन डायऑक्साईडचा देखील वापर केला जातो ॲज अ गॅसियस स्टरलायझेशन म्हणून. सो फॉर्मल्डिहाइड आणि इथिलीन डायऑक्साईड याचा उपयोग आपण करतो आहे आणि त्याच्यामुळे फॉर्मल्डिहाइड हे याचा आन्सर आहे, जे जनरली उपयोगात आणलं जातं फॉर स्टरलायझेशन. पण आता बऱ्याच गोष्टी त्याला ओव्हरकम झालेल्या आहे. याच्यापेक्षा ऍडव्हान्स काय म्हणतात डिसइन्फेक्टंट गॅसेस फॉर्म मध्ये देखील आलेलं आहे. हे देखील मी फॉर्मल्डिहाइडच्या संदर्भात जेव्हा शिकवलं होतं तेव्हा सांगितलं होतं. सो पुढे जाऊया. येस, 8वा प्रश्न. गॅमा रेज फॉर द स्टरलायझेशन आर डेरिव्हेटिव्ह ऑफ. सो गॅमा रेज आपण जेव्हा यूज करतो आहे तेव्हा खालीपैकी कोणता यूज आपल्याला कोबाल्ट करायचा आहे? सो या प्रश्नाला देखील शिकवत असताना माझ्या नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहे. त्याचा देखील स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवतो की गॅमा रेज ऑफ स्टरलायझेशन मध्ये हे बघा इथे लिहिले आहे कोबाल्ट 60 आणि सेसिनियम 137 या कंपाऊंडचा वापर केला जातो. सो गॅमा रेज मध्ये बघा इथे लिहिला आहे एक्सरे आणि गॅमा रेजचा उपयोग होतो आणि लिथल करतात ते बॅक्टेरिया. लिथल म्हणजे इनॅक्टिव्ह करून टाकतात आणि डिस्ट्रॉय द न्यूक्लियस ऑफ द सेल. कोणत्या प्रिन्सिपलवर हे बेस आहे? जर एखादा बॅक्टेरिया आहे त्याचा जो न्यूक्लियस आहे त्याच्यावर गॅमा रेजचा मारा होतो, एक्सरेचा मारा होतो आणि तो न्यूक्लियसच डिस्ट्रॉय केला तर तो बॅक्टेरियाच मरून जाईल. हे बेसिक प्रिन्सिपल त्याच्यामध्ये आहे. याच्यासाठी कोबाल्ट 16 आणि सेसियम 137 याचा उपयोग केला जातो. आत्ता प्रश्न हा विचारला आहे, पुढच्या वेळेस याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो पुढे जाऊया.
आजच्या 9व्या प्रश्नावर आपण जाऊया. फिल्ट्रेशन प्रोसेस डज नॉट बट अ मायक्रो ऑर्गॅनिझम. इथे देखील एक रिकामी जागा आहे, इथे देखील एक रिकामी जागा आहे. सो त्या रिकामी जागेमध्ये काय येईल हे आपल्याला बघायचं आहे. फिल्ट्रेशन मेथड जी मेथड आहे तेव्हा हीट सेन्सिटिव्ह मटेरियल जे असतात ज्यांना आपण गरम करू शकत नाही, कारण की फिजिकल मेथडमध्ये आपण ड्राय हीट स्टरलायझेशन, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन बघितलं होतं. त्यामध्ये बऱ्याच हाय टेम्परेचर पर्यंत 120च्या वर 160 पर्यंत ड्राय मध्ये वगैरे आपण बघितलं होतं. इतकं सगळं टेम्परेचर सहन न करू शकणारे जे काही मेडिकेशन असतात, थर्मोलेवाइल सबस्टन्स ज्याला आपण म्हणतो, यावेळेस आपण फिल्ट्रेशन मेथड वापरतो. तर ऍक्च्युअली फिल्ट्रेशन मेथड करते काय, तर फिल्ट्रेशन प्रोसेस डज नॉट काय नाही करत, डिस्ट्रॉय करत नाही, पण मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करते, रिमूव्ह करते. सो एकदम व्यवस्थित असते, डिस्ट्रॉय करत नाही आणि मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करते, फक्त रिमूव्ह करते. सो अशा प्रकारे याचा ऑप्शन सी येईल. आणि याच्यानंतर अजून एक बघा, मेकॅनिकल मेथडमध्ये मी काय काय सांगितलं होतं. मेकॅनिकल मेथड जो आहे हा थर्मोलेवाइल सबस्टन्स मेडिकेशनसाठी यूज केला जातो. बॅक्टेरिया प्रूफ याच्यामध्ये फिल्टर्स असतात, त्याचबरोबर सिरॅमिक फिल्टर वगैरे जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याचा देखील याच्यामध्ये इन्क्लुजन मी केलेलं आहे. त्याच्यानंतर लास्ट जो क्वेश्चन आहे तो आहे यस, डोनिंग ऑफ अ ग्लोव्ज मीन्स. डोनिंग ऑफ अ ग्लोव्ज मीन्स काय. सो जे लोकांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांच्यासाठी जो मी एक वेगळा पेड लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे, त्याच्यामध्ये ही माहिती मी ऑलरेडी टाकलेली आहे. कसं आहे, सगळ्याच गोष्टी व्हिडिओजमध्ये कव्हर होत नाही, तर काही गोष्टी ज्या आहे ते मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला छोट्या मोठ्या गोष्टी मी ऍड करत राहतो. त्या देखील सर्व गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाच्या असतात. सो डोनिंगचा अर्थ काय होतो हे बघण्याच्या आधी आपण याच्याबद्दलची माहिती पहिले बघून घ्या. वेअरिंग ऑफ ग्लोव्ज जे आहे त्याच्या संदर्भात हे डोनिंग असते. तर इथे यस, ऍक्ट ॲज अ चुझिंग ऑफ अ ग्लोव्ज, ऍक्ट ऑन अ पुटिंग ऑफ अ ग्लोव्ज. पुटिंग, सो घालणं. डोनिंग म्हणजे काय, ग्लोव्ज घालण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, पुटिंग ऑफ अ ग्लोव्ज, डोनिंग त्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, डोनिंग ग्लोव्ज मीन्स अ पुटिंग अ ग्लोव्ज. म्हणजे आपण कशा पद्धतीचे ग्लोव्ज घालणार, काय स्टेप असल्या पाहिजे जेणेकरून कमीत कमी त्याचं काय म्हणतो इन्फेक्शन हवं, किंवा युजली पर्पज फॉर द प्रोटेक्शन अँड द हायजीन. सो ग्लोव्ज कसे घालावे याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, डोनिंग असं म्हणतो आहे. पण डोफिंग, डबल एफ, डोफिंग जो आहे याच्यामध्ये प्रोसेस फॉर केअरफुली रिमुव्हिंग ऑफ अ ग्लोव्ज. तर हा जो एफ आहे, डबल एफ जर असेल तर रिमुव्हिंग संदर्भातला आहे, आणि डोनिंग संदर्भातला इन इन म्हणजे कशातला आहे हा, पुटिंग, आतमध्ये ग्लोव्ज घालणे याच्या संदर्भातली मेथड आहे. सो याच्याबद्दल याच्या ज्या स्टेप्स आहे या माझ्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला जो आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी टाकलेला आहे. सो मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर एकदा प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही अजूनही विचारच करत असाल की तुम्ही बॅच जॉईन करावी की करू नये, याच्यासाठी तुम्ही पहिले माझ्या चॅनलमध्ये जे डेमो व्हिडिओ आहे त्याला आवर्जून बघा. ठीक आहे, वेळातला वेळ काढून ते व्हिडिओ बघा, कारण की ही एक्झाम हे इतक्या मोठ्या जागा पुन्हा येणार नाही. आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असेल, माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये देखील मी टाकतो आहे. मला त्याच्याबद्दल तुम्ही बॅचबद्दल इन्फॉर्मेशन द्या, असं जर मेसेज केला तर मी तुम्हाला बॅचची इन्फॉर्मेशन, बॅच कशी जॉईन करता येईल याबद्दल माहिती देईल. आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क नॉन टेक्निकलमध्ये घेऊ शकता. लवकरच एका नव्या टॉपिक सोबत, नव्या इन्फॉर्मेशन सोबत तुमच्यासमोर तुम्हाला घेऊन भेटायला येतो आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.